शुभ स्वागतम सुस्वागतम। महाराष्ट्र 33 कोटी देवांचा रूढी परंपरा जपणार आपला महाराष्ट्र, थोरा मोठ्यांचा आदर करणारा आपला महाराष्ट्र, लाल काळ्या मातीत राब राब राबणाऱ्या माझ्या शेतकऱ्याचा महाराष्ट्र, तिथल्या मातीसाठी ज्यांनी बलिदान दिलं त्या माझ्या शूरवीर मावळ्यांचा महाराष्ट्र, गरीब घोऱ्यांचा महाराष्ट्र, बिकट राणांचा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या पटलावर वसलेलं आमचं सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलेलं परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालं सर्व गुण संपन्न असतं माझं कोकण। आणि कोकण म्हटलं की डोळ्यासमोर दिसतो तो निळाशार समुद्र आणि या समुद्राच्या तीरावर आणि या समुद्राच्या तीरावर बसलेलं माझं सर्व गुण संपन्न असं कोकण आणि या कोकणची संस्कृती म्हणजेच आमच्या वाडवडिलांनी जपलेली ही लोककलेची पायवाट म्हणजेच बहुरंगी नमन। आज या ठिकाणी राजशिव छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर येथे श्री बाळकोजी उत्कृष्ट मंडळ कातरवाडी यांच्या आयोजनात पार्वतीपुत्र निर्मित अभिनील कलामंच यांचं बहुरंगी नमन सादर करीत आहोत। बहुरंगी नमन रंग
कृष्णाला नववीन मन नवखंड काशीला नववीन मन नवखंड काशीला नववीन मन नवखंड काशीला नववीन मन दशमुखी रावणाला येणगडी रंगी रंगला करतो तुम्हाला वंदना करतो तुम्हाला वंदना नृत्य गायना रंगवला आलो नवतरणा नृत्य गायना रंगवला आलो नवतरणा चालतो तुझा तालावरती करतो तुम्हाला वंदना अग्रवे नमन रंग देवतेला मारवे नमन पैसल्या सभेला मारवे नमन पैसल्या सभेला मारवे नमन पैसल्या सभेला तेरावे नमन मंडपी दिव्याला साज चढू दे नमनाला करतो तुम्हाला वंदना करतो तुम्हाला वंदना नृत्य गायना रंगमळा आलो नवतरणा नृत्य गायना रंगमळा आलो नवतरणा चालतो तुझ्या तालावरती करतो तुम्हाला वंदना करतो तुम्हाला वंदना नृत्य गायना रंगमळा आलो तव चरणा नृत्य गायना रंगमळा आलो तव चरणा काळ मृदुंगाच्या तालावरती करतो तुम्हाला वंदना करतो तुम्हाला वंदना नृत्य गायना रंगमळा आलो नवतरणा नृत्य गायना रंगमळा आलो नवतरणा काळ मृदुंगाच्या तालावरती करतो तुम्हाला वंदना करतो तुम्हाला आपल्या मराठी संस्कृतीमध्ये प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात माझ्या विघ्नहर्त्या बाप्पा गणरायाच्या पूजनाने केली जाते. अशा या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत श्री विघ्नहर्त्याच्या पूजनाने.
पुष्प वाहते चरणावर दीप लावून ज्योती करीते आरती पुष्प वाहते चरणावर दीप लावून ज्योती करीते आरती पुष्प वाहते चरणावर दीप लावून ज्योती करीते आरती पुष्प वाहते चरणावर पार्वतीच्या बाळ देव तुझी गजानन पाहुनिया होते तुझ्या संतले विश्वाचा राजा तुला भक्ती सारे जन अनुभावे कर जोडू करते नमन आज रंगली ही सारी रात मी आले तुझ्या मंदिरात आज रंगली ही सारी रात मी आले तुझ्या मंदिरात बदल्या साक्षात्कार दीप लावून ज्योती करीते आरती पुष्प वाहते चरणावर दीप लावून ज्योती करीते आरती पुष्प वाहते चरणावर आणि आम्हा कलाकारांना रंग देण्यासाठी रसिक हो तुमच्या टाळ्यांचा आवाज पाहिजे तुमच्या टाळ्यांचा आवाज पाहिजे तुमच्या टाळ्यांचा आवाज पाहिजे पुरुष सर्व मागास रसिक प्रेक्षकांचे मनसी आभार व्यक्त करतो आणि लगेचच कोंबडा गीत आपल्या समोर सादर करतो धन्यवाद 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 मुंजो मुंजो पहाट उगवली हो कालामध्ये गोकुळ नगरीला हो मुंजो मुंजो
कालामध्ये गोकुळ नगरी आसली हो सुंदू मंजू पाटव गवली हो कालामध्ये गोकुळ नगरी आसली सुंदू पाटव गवली हो कालामध्ये गोकुळ नगरी आसली हो सुंदू मंजू पाटव गवली हो कालामध्ये गोकुळ नगरी आसली अंबरती गोट्यात गाई आल्या वासराला वासुदेवाचा फेरा सुख घेऊन आला वासुदेवाचा फेरा सुख घेऊन वासुदेवाचा फेरा सुख घेऊन अंबरती गोट्यात गाई आल्या वासराला वासुदेवाचा फेरा सुख घेऊन आला आणले पारितोषक कोंबड्याच्या गीतानंतर बहारदार अशी गवळण आपल्या समोर सादर करत आहोत. शाहीर सुशांत गराटे यांच्या आवाजात ही रंगणारी ही गवळण आपल्या समोर सादर करत आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कृष्ण सख्या रे नंद मुरारी वाळवरा प्रिय
प्रीतही जडली हर्षित झाली अबोलही लाजली कान तुझ्या प्रेमात वेडी दिवाळी राधाई मावळी कान तुझ्या प्रेमात वेडी दिवाळी राधाई मावळी कान्हा, तुझ्या या सततच्या भासामुळे आयुष्यातील एक एक क्षण किती विशाल वाटायला लागला आहे. असं वाटतं तुझ्या या प्रेमाच्या अथांग सागरात कायमचं हरवून जावं. प्रत्येक क्षणोक्षणी कान्हा मला तुझी आठवण येते. म्हणजे प्रेम नव्हे कान्हा, तर कोणत्याही क्षणी तू माझ्यासोबत नाही ह्याचा भास होऊन त्याचा कधी विसर होत नाही. हीच माझ्या प्रेमाची व्याख्या आहे कान्हा. तुझ्या प्रेमात गुंतायचं आणि तुझ्या बासरीच्या मधुर सुरात अडकायचं. प्रत्येक क्षणोक्षणी काना मला तुलाच पाहायचं. जसा हा सूर्योदयाच्या वेळीचा मंजूळ वारा हळूच माझ्या मनाला स्पर्श करून जातो, तशीच तुझी आठवण माझ्या या प्रेमरूपी काळजाला स्पर्श करते काना. तुझ्या आठवणीत मला शब्दच सुचत नाही. तुझ्यामुळे होणारा भास सुद्धा मला आता खूप गोड वाट लागला आहे काना. कान्हा, तुला माझं प्रेम समजेल का? तुझ्या प्रेमात ही राधा वेडी झाली आहे. हुरहुर वाढली आता. आस लागली तुझ्या भेटीची. कधी येईल वेळ आपल्या मिळण्याची? तुझ्या या प्रेमाच्या वर्षावामध्ये बेधुंद होऊ दे कान्हा. राधे, कान्हा, नाही नाही नाही, हा पण मला भासीच झाला असावा. राधे, कान्हा, कान्हा तू? हो राधे, हो मीच तुझा काना. कान्हा, तू माझ्यासोबत आहेस कळतच नाहीये मला. कसं समजावू माझ्या मनाला? तुझ्या येण्याने मला शब्द सुचत नाही. कान्हा, तू जर माझ्यासोबत नसशील तर माझ्या हृदयातील स्पंदने सतत तुझ्या नामाचा जप करू लागतात. कान्हा, कसं सांगू समजत नाही आहे. तुझ्या या राधेचं प्रेम आहे कृष्ण. तिच्या हृदयातील भक्ती आहे कृष्ण. तिच्या अस्तित्वाचे कारण आहे कृष्ण. तिच्या मनात केवळ एकच भाव, फक्त कृष्ण. अगं हो 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 राधे, तुझ्या या प्रेमाने मला तुझ्यापाशी येण्याचे आमंत्रण दिले आहे. प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे समर्पण. न मागताही जे केले जाते अर्पण, ते प्रेम. या ब्रह्मांडात बदल हा कायम आहे. परिस्थितीनुसार कोणाचे रूप बदलते तर कोणाचे प्रेम. पण राधे, जेव्हापासून तू माझ्या स्मरणार्थ दंगा आहेस ना, मीही तुझ्यामध्ये हरवून गेलो आहे ग. राधे, मला अशी एक जागा सांग जिथे मी नाही. हे माझ्या नशिबात नाही राधे, अगं जशी तू अधुरी आहेस ना माझ्या विना, मीही अधुरा आहे का तुझ्या विना. हो का? हो राधे. कान्हा, तुला एक सांगू, जेव्हा तुला मी वृंदावनात बघितलं तेव्हाच तुझे हे लोभस रूप बघून मी तुझ्या प्रेमात पडले. कान्हा, तुझ्या या मधुर मुलीचे सूर ऐकण्यासाठी त्या सृष्टीतील सूर्य, चंद्र, तारे, गाई वासरे हे प्रसन्न होतात, त्याचप्रमाणे मी सुद्धा तुझ्या मधुर मुलीचे सूर ऐकण्यासाठी सदैव व्याकुल असते. कान्हा, ऐकवश का तुझ्या मधुर मुलीचे स्वर? नाही राधे, ऐकव ना कान्हा. नाही राधे, आत्ता नको. कान्हा, बरं ऐकव. कृष्ण सख्या प्रीतही जडली हर्षित झाली अबोलही लाजली कान्हा तुझ्या प्रेमात वेडी दिवाळी राधा दिवाळी कान्हा तुझ्या
प्रेमात वेडी दिवानी राधाई बाबरी. बोल राधे. मला आता मथुरेच्या बाजारी जायला उशीर होतोय. बाजाराला? येते मी. नाही राधे. गवलनी दही दूध घेऊन बाजाराला जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. ही कामगिरी सुदामा सोपवली पाहिजे. त्यांना हाक मारून पाहूया. सुदामा, अरे सुदामा. आलो तेव्हा. तुमची जागा ही नाही, तुमची जागा ही आहे. पण देवा, एकाएकी बोलवण्याचं कारण? सुदामा गोकुळच्या गवलनी थाटमाट करून मथुरे बाजारी जात आहेत. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ठीक आहे देवा, पण देवा हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? सुदामा हुकूम माझा, कायदा तुमचा.
ठीक आहे रे, येतो मी. या. आलो. हा. अरे अरे सुदामा हात कमरतो थांबना जरा गाई गुर मी शोधतो. अरे माझीच मस्ती मलाही नडली. अरे माझीच मस्ती मलाही नडली. सारी गडबड ही झाली. डोळा चुकवून कपिला डोळा चुकवून कपिला काय करायला पळाली. डोळा चुकवून कपिला काय करायला पळाली. चुकवून कपिला हजाराला पळाली. डोळा चुकवून कपिला हजाराला पळाली. अरे सुदामा हाक कमरतो थांबना जरा गाई गुर मी शोधतो. अरे माझीच मस्ती मलाही नडली. अरे माझीच मस्ती मलाही नडली. सारी गडबड ही झाली. डोळा चुकवून कपिला हजाराला पळाली. 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 क्या बात. वाटत होती मला बी भीती तरी बी गेलो शोधाया पाठी. पडली बघा एक वेताची गाठी. अडल्या तिला झोडपीत पाठी. रानावनातून काट्या कुट्यातून रानावनातून काट्या कुट्यातून खाजल पोतीत लागली. खाजल पोतीत लागली. डोळा चुकवून कपिला डोळा चुकवून कपिला हजाराला पळाली. 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 अरे बाबे, अरे तुला झाला काय? आणि तू हा करतोस काय? अरे काय झाला काय? अरे तुझं काय बोल कुठलं तुला काय दिसत ना. अरे मी आज खांदवतोय ना. अरे हा कांदवतोय. अरे ना आज खांदवतोय. अच्छा हा कांदवतोय. आज खांदवतोय. हा मग अरे काय सांगू तुला. काय झालं काय? सकाळी उठलो हा आणि गुलाब फोडली. हा बोला तुम्ही. गुलाब फोडली तर काय हा माझी तपीला दाय हा आणि थोमाली दाय. हा लय लंपत नाले लंपत. अरे बापरे. एवढी लंपत ह्या दालीत न त्या दालीत त्या दालीत न ह्या दालीत. दाय फुलं मी मांडत. दाय फुलं मी मांडत. हा. तिकडून दा माझ्या थगल्या अंडाला खात होती. हा थगल्या अंडाला खात उठली. हा. तताच बोललो ह्यांना कुठं जायचं तिकडं जाऊ दे म्हणून दे. म्हणणं काय करायचं मी जाऊन आता बोललो आंदोलन करतो. हा आंदोलन करतो. तता धावत तलीवर गेलो. हा तलीवर जाऊन तिकडून कोण आला. कोण? पक्या. हा पक्या मला म्हणतो कथा हा तू तलीवर जाऊ नको. कशात? अरे तलीवर जाऊ नको. अच्छा तलीवर. हा तलीवर जाऊ नका. मी म्हटलं का जाऊ नको. मग तर मला म्हणतो कथा हा तलीवर वाघ आहे. हा तलीवर वाघ आहे. बापरे वाघ. अरे मी म्हणलो ह्याला तर दिवता लाटली तुझा वाघ दिसतो. दिवता तर दिसलं. मग तली मी काय त्याचं ऐकलं नाही. हा मग तता दे धावत तुटलो. तलीवर गेलो. तलीवर जाऊन बघतो तर काय काय? तलीवर तर आंबा नाही. हा तलीवर तर आंबा हा. नाही. तिथं वाघ हा आता बसलेला. कसा बघी. वाघ माझ्याकडे टुक 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 उभे. मी वाघाकडे टुक 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 हा उभे. तू वाघ माझ्याकडे टुक 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 उभे.
मी वाघाचं तुकतुक बघितलं. अरे तो वाघ तुकतुक बघून कंटाळला तो बघ. आता ते धावत धावत तुटलं. हा घालात आलो. हा. घालात येऊन बघतो तर काय काय बायकोन 2 पालतावला भात खाल्ली वा भात वा आणि दरवाज्यात 2 अति उभी. अति मी ती माझ्याकडे तुकतुक तुकतुक बघली. तुकतुक तुकतुक. मी तिच्याकडे तुकतुक बघली. ती माझ्याकडे तुकतुक बघली. अरे तुझ्याकडे तुकतुक बघता बघता ती पण कंटाळली. अरे मला म्हणते तुम्हाला झालं तर हा. मी बोललो तुला आता दिसत नाही. हा. अरे मी माझा आण खांदवतो. हा अरे हा आण खांदवतोय. आताच माझा हात धरला. हा. घालात नेला आणि हा. दरवाजा बंद केला. हा. एवढी मोठी काढला की नाही. काय अरे त्याला ती बोलत त्याला ते वाटेल. आणि माझ्या अंगात तोल 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 तोलला की नाही. हा. मना म्हणाली ही तुमची काय खाद निघणार नाही. मग तुम्ही गावच्या वैद्याकडे जावा. हा मग आता तिथनं उठलो हा आणि गावच्या वैद्याकडे गेलो. वैद्याकडे गेला. गावचा वैदिक कोण कोण आमचा त्याच्यात कातकल अरे वा. खाल्ल्या होतं. खाल्ल्यात आता पान तुपाली काय. पान तुपाने आता पान तुपाली काय हा, मग? आणि ता पण माझ्याकडे तुक 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 बघे. मी त्याच्याकडे तुक 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 बघे. ता माझ्याकडे तुक तुक बघे. अरे मी त्याच्याकडे तुक अरे तो तुक बघे. तुकतुक बघायच्या नादात चुना लावायचा विसरला असेल. मला पण त्या विचारतो अरे कळतोच का हा, मग? मी बोललो तुझं काय डोलं फुटलं तुला काय दिसत नाही. मी माझा आण खांदवतोय. हा, मग काय म्हणला अरे मी बोललो याला अवत्यात थांब. हा मग ता मला तुला झाला वरचा विचार झालाय. हा मला म्हणतो तुला झाला वरचा विचार झाला. विचार म्हणजे अरे विचार म्हणजे मला तुला लागले. अच्छा अच्छा हा तुलं 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 लागलं. तुलं. हा, मग मला म्हणतो तू आता कर हा दा आणि धुल्ल्यात लोन. हा ततात मी धावत धावत धुल्ल्यात गेलो. हा तिथं आचलेश्वर रून हा. जी पोलं क्रिकेट खेळत होती. हा क्रिकेट खेळत होती त्यांनी सगळा धुल्ला केलेला. रा 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 रा. आता धुल्ल्यात गेलो आणि आलवा तिलवा लोणलो की नाही. बोलला भाऊ एकदा का मग दिवाळी तेवढ्या तिकडून साहिल दिके हा आणि चंदन दलदे कुठला कुठली घेऊन आले. कुठला कुठली ती कुठला कुठली माझ्याकडे तुकतुक बघी. हा मी त्यांच्याकडे तुकतुक बघी. हा. कुठला कुठली तुकतुक बघी. हा मी त्यांच्याकडे तुकतुक बघी. मग कुठली काय म्हणाली कुठली वाली हा कुठला काय आमच्यातला नाही. अरे बा. मग हा कुठला काय आमच्यातला नाही. हा मग तत्ता जे तिथनं माझ्या मांडे लागली. हा. मी फुलं कुठला कुठली माग मी फुलं कुठला कुठली माग. तत्ता जे तिथनं धावत 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 हा. हिता आला. हा मग आता बोल तू हा. मला कशाला अरे बोलवलं. हा मी बोलवली आपला कृष्णदेवांचा आदेश आहे काय आदिता 16,360 गोपिकांचा मेळा थाटमाट करून मथुरेच्या बाजाराला चाललाय. त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायचा आहे. जाऊ दे आपल्या तो काय करायचंय. अरे आपल्याला कामगिरी दिली झेपल ना आपल्याला. हो तो बोलतो झेपत नाही त्याला म्हणून तुला बोलवली. तुम्ही आता तर मी कधी अरे. मला पण काय आम्ही झेपणे आहोत ना हा मग ठीक आहे. हा चला जाऊया. हा चालेल चालेल मग चला. चल.
जाऊ गंध घेऊन फुलला मोगरा चला जाऊया जाऊ ला 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 ला
तोडीवर झालं वाट जपून जरा कस घेऊन फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा हो कस घेऊन फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा कस घेऊन फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा कस घेऊन फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा गवबिंदूचा पडती धारा धुंद धुंद वाहे जुळवारा नभगडी निसरा चंद्रतारा कोपणा भागले शुभ प्रहरा मनी हसली प्रभात स्वरा सोल पावला गिरला पडली तारा कस घेऊन या फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा कस घेऊन या फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा कस घेऊन या फुलला मोगरा चला जाऊया जाऊ बाजारा हो कस घेऊन या फुलला मोगरा चला जाऊया जाऊ गंध घेऊन फुलला मोगरा चला जाऊया जाऊ श्री गणेश हॅलो त्याच चला 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 अगं ए पोरीनो, अगं मावशी झालं काय तुमचं चला चला सु ए मावशे अगं मेली नो, मला बरोबर घेतल्याशिवाय झालं काय तुमचं चला चला सुरू त्या म्हातारीला कशाला बोलायची? वा ग वा पोरीनो, काय गं मावशी केलंय तुम्ही नटापटा, निघाले सारा तुम्ही पटापटा आणि रस्त्याला ठावाय का आटाने ए मावशे तिटा जळा आले 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 लागल्यात बघाया साऱ्यांच्या नजरा लागल्यात बघाया साऱ्यांच्या नजरा तोहीच वाढलाय या बोली गजरा टकमक बघताय तुम्ही कशाला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला लागल्यात बघाया साऱ्यांच्या नजरा लागल्यात बघाया साऱ्यांच्या नजरा तोहीच वाढलाय या बोली गजरा टकमक बघताय तुम्ही कशाला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला
आई मावशी तरी मी हौशी मेला पडला तरी माझ्या गाठीला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मथुरे बाजाराला लागल्यात बघाया साऱ्याच्या नजरा लागल्यात बघाया साऱ्याच्या नजरा डोळीचं वाळलंय यावरी गजरा टाका मका बघताय तुम्ही कशाला निघाली मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला मावशी निघाली मथुरे बाजाराला आले की काय भाव नाही का अरे आपण पण नाचूया एकटी काय नाचते हा का अगं शालू धोका दे गो मैना अगं शालू धोका दे गो मैना धोका दे गो मैना धोका दे गो मैना धोका दे गो मैना उडणे आली मैना उडणे आली रुसू नको मैना उडणे आली रुसू नको मैना धोका दे गो मैना धोका दे गो मैना धोका दे गो मैना धोका दे गो मैना अगं सालू धोका दे गो मैना अगं सालू धोका दे गो मैना 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 फुगडी नाही आणली रुसू नको 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 मैना अगं सालू धोका दे गो मैना 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 माझं नाव रिंगा असेल रिंगा मग गो हिचा झिंगा असा झिंगा असं मग काय म्हणतात मावशे जल्ला तुझा मोराना कर पडला कालीचा म्हणजे हे मालवणी असा 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 तुमच्या मालवणचं खोबरं लय म्हणजे कसं जाड असतंय तुमच्या रत्नागिरीचा असं मोठं मोठं असतंय म्हणजे 36 सफल म्हणायचे का तुला आता नाही बघायला भेटत असलं मोठं मोठं आंबे का गं मावशे चोर म्हटलं की काय तर म्हटलं नाही तुमच्या लोकांची नजर वाईट ना आमच्या हा. आमच्या नाही मग तुमच्या लोकांची नजर वाईट म्हणून आमच्या रिक्षाच्या मागं लिवाक लागतं काय गं जळतात मेला आमच्याकडे पण रिक्षाच्या मागे लिहितात काय गं ही अशी समय काढतात आणि खाली लिहितात तू अशीच जळत राहा अगं रागे ह्या नवीन नवरीचं नवीनच लग्न झालं ना मग दुकानातून छानपैकी नाव घ्यायला सांग नाही
हा. मी नाव घेईन हा. पण यांना सुद्धा आपापल्या नवऱ्यांची नावं घ्यायला लागतील मावशी हा. सांग ना यांना. थांब सांगते. तुम्हाला तुमच्या लग्नाच्या नवऱ्याची नावं घ्यायला लाज वाटते? मग लग्न अगोदरच्या नवऱ्याची नावं घ्या. हो, घ्या. आम्ही आमच्याच नवऱ्यांची नावं घेऊ. जे तू घेतील त्या. प्रभू रामचंद्राच्या पायावर फुले घालते वाकून. प्रभू रामचंद्राच्या पायावर फुले घालते वाकून. आता कितींदा घालशील वाकून वाकून? काय ग मावशी? तुला ग. ऐक आता हा. मध्ये मध्ये काय बोलू नको. हा. प्रभू रामचंद्राच्या पायावर फुले घालते वाकून. माधवरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. बाय इंजी. तू घे तू महाराजांमध्ये तुझ्या भावाचं नाव. घेते. हा. कपावर कप सात कप त्यावर ठेवली म्हशी. कपावर कप सात कप त्यावर ठेवली म्हशी. मला एकटीला सोडून तुम्ही सगळ्या म्हशी. ए मावशे ही बघ काय म्हणते. ही खाते तुपाशी म्हणून ही अशी आणि तुम्हाला म्हणाली म्हशी. हे मावशे आता म्हणजे आपल्याला म्हणाली म्हशी. हे म्हशी चल हो अशी. बाय ये बाय. ये बाय. इकडे. तू घेतेस की नाही तुझ्या भावाच्या? मावशे हा? मला माझ्या नवऱ्याचीच घ्यायची सवय. समजलं पण काय नवऱ्याचं घ्यायची सवय ते नाही समजलं. अगं नाव घे ना. घेते. हा. ऐक आता. हा. इंग्रजीत गवताला म्हणतात गरास. कोण गो गेलं घरात? कोण नाही गेल्या घरात. ऐक आता. हा. इंग्रजीत गवताला म्हणतात गरास. इंग्रजीत गवताला म्हणतात गरास. आणि आमचे हे रातभर देतात तरास. कसला जो देतात तरच अगं मावशी पिऊन गं. म्हणजे दोन तुला जेवढाय वाटतंय. अगं तुझा पण गो पितो. आता मेलीच माझा म्हातारा आहे म्हणून पितो. तुझा हा काल परवाचा तापण पितो. मेली मावशी. बाय. तू घे बघू ना. हा हा. मोडेल मोडेल ती कंबार. कसली का बाय? हो हो कळलं. घे ना. हो ऐक आता. हा. संसारात माझ्या मी पूर्ण लक्ष देईन. संसारात मी माझ्या पूर्ण लक्ष देईन. संसारात मी माझ्या पूर्ण लक्ष देईन. संसारात मी माझ्या पूर्ण लक्ष देईन. विकासरावांचं नाव घेते. पुढच्या जन्मी मी त्यांची पत्नी बनून मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी ओरडून बसलाय कसा. पुन्हा येईन. मी पुन्हा येईन. मी ओरडून बसलाय कसा. ए चल. या 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 आमच्या पोटाची भाषा. हे मावशे. अगं जरासा आठवलं म्हणून आठवलं. बाय तू घे. हा तूच नाच तूच नाच. हा तूच नाच. मी ना ही ना जया और सुषमा सबकी पसंद निरमा. वॉशिंग पावडर निरमा. वॉशिंग पावडर निरमा. वॉशिंग पावडर निरमा. निरमा. हा तरी पण नाही ना. हा तूच नाच. नाचू किती नाचू नाही चल तिकडे कंबर रक्का तिकडे. तरी पण नाही ना. हा तूच नाच. हा अरे तू ती रश्मिका म्हणला ना. माहिती नाही यंदा. मावशी हा. आहेत ना चाचा. माझी 4-4 पोरं आहेत ग. आणखी मला करायची होती पण त्याला आमच्या ह्यानाच इंटरेस्ट नाही ना. पप्पी नाही दिली कसले होते रुसून.
कृष्णाचं काटून पुसून. बाय राजे काय ग मावशी तुझे बघू. ऐका हा. वाशिष्ठी नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी. वाशिष्ठी नदीच्या काठावर कृष्ण वाजवितो बासरी. अनेक रावांचे नाव घेते मी निघाले बाजारी. वा, सर्वांनी छानपैकी नावं घेतलेली आहे. आता आपण बाजार जायला काय हरकत नाही. चला बघू. हॅलो. हं. या मावशीनं आपल्या नवऱ्याची नाव विचारून घेतलं. हो का? हिच्या भावाचं कोण मग सांगणार? मावशी तू तुझ्या नवऱ्याचा आता घेतलाच पाहिजे. मावशी तू आत्ताच घे. मावशी तुला तुझ्या नवऱ्याचा आत्ताच घ्यायला पाहिजे. मावशी तू काय पण कर पण घेच. अरे मेलीना गप्पा, तू तुझ्या नवऱ्याचं घेतलंच पाहिजे. तुझ्या नवऱ्याचा आत्ताच घे. तुझ्या नवऱ्याचं कसं पण घे. तुझ्या नवऱ्याचा आत्ताच घेऊक वया. अरे पण काय नवऱ्याचं घेऊक वया? आता नाव हे कधी सांगणार? माझी साडी बोली झाली ना. त्याच्यानंतर धामान ग कोणाचं घेऊ? अगं म्हणजे कुठल्या देवावरून नाव घे ते विचार करते. जाऊ दे, आपला क्रिकेटचा देव आहे ना सचिन देव, त्याच्यावरून नाव घेते. हा, सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून. सचिनच्या बॅटला करते नमस्कार वाकून आणि बाबूरावांचं नाव घेते 5 गडी राखून. मावशी 5 गडी कशाला ग? असं देखते राखी वय एखादा मध्ये गटागला तर तुम्हाला नाही समजायचं. चला बघू. अगं आता काय झालं? आता काय झालं? तुम्ही पोरी बाजारात चालल्या खऱ्या, पण विकायला काय घेतलं ते तुम्ही मला सांगितलंच नाही. या मावशीला ना जे काय आठवत ते विचारत बसते. अगं मेलीच विचारू नाही तर काय करू? तुम्ही ह्या येड्या जवान पोरी त्या लोणीवाल्याच्या दुकानात जाऊन विचाराल दूध देऊ का दूध. या महिन्यात सगळीकडे मलाच पुढे ढकलतात. मावशी ऐका, मी विकायला घेतलंय दही. मी विकायला घेतलंय दही आणि मला राणा लई आवडतो बाई. अगं खैला राणा गोकुलचा का तुझ्या जीव रंगला मधला? तुझ्यात जीव रंगला. तुझ्यात जीव रंगला. मग ऐक, मी विकायला घेतलाय दही. मी विकायला घेतलाय दही आणि मला राणा लई आवडतो बाई. अगं खैरा राणा गोकुलचा का तुझ्या जीव रंगला मधला? तुझे आता अगं मावशी गोकुळचा राणा. गोकुलचा राणा. बाय, तू सांग काय विकायला? विकायला घेतलाय हलवा. चौकास हलवा. काय गं मावशी? अगं हा तुझा हलवा चौकास हलवा नाही तर कर तुला. हा, मी विकायला घेतलाय हलवा. ज्याला कोणी हवा त्याने फोन करून कळवा. तुझा नंबर देऊन ठेव, सगळं फोन करून कळवतील तुला. काय तू काय विकायला घेतलं सांगू? सांगते हा. मी विकायला घेतलं लोणी. हा. मी विकायला घेतलं लोणी. सचिन आहे देव माझा, पण काय करू मावशी? हा. स्वप्नात येतो धोनी. हा बघा बॉल माझ्याकडे नेले पकड दिले पण. दाखव तुझ्याकडे काय म्हणते बघा, मी विकायला घेतलं लोणी. मी विकायला घेतलं लोणी. सचिन आहे देव माझा, पण काय करू मावशे? स्वप्नात येतो धोनी. आणि हे माझे सगळे मराठी झोपलाय काय घालून अंतरून गे.
काय रिंगा? तू काय केलं सांग बघू. मी घेतला केला. कुठे घेतलास केला? अगं इकून घेतला केला. अगो खायचा आहे तू घेतलास केला, वसायचा का मालवणचा? मालवणचा लय चवदार हा आमच्या मालवणचा केला. चवदार हाय. होय चवदार आहे. रात्री जेवल्यानंतर झोपताना एक केलं खाऊन झोपायचं. पोटात गेलं ना की कसं गारगार वाटते. गारगार वाटतं. जेव काय एक एक देव नको नको नको. सांग तू. मी खूप घेतला केला आणि रवा. मी खूप घेतला केला आणि रवा. ज्यांना हवा त्यांनी व्हॉट्सअप आणि फेसबुकवर ऑनलाईन राहा. तुझं फेसबुक खोलून ठेव, सगळे रात्री ऑनलाईन. तू सांग. हा. मी विकायला घेतलाय मावा. अय्या वावा काय ग मावशी? तुझा मावा. मी विकायला घेतलाय मावा. मी विकायला घेतलाय मावा. खाऊन झाल्यावर चिंपाट घेऊन धावा. माझा मावा इतका वाईट नाही. चिंपाट घेऊन खावायला. चल जा, मी नाही सांगणार. ए अशी काय करते बाय माझी? ये सांग. आता मध्ये मध्ये बोलू नको ये जा. तिच्या नाकावर राग नुसता भरलेला आहे. मी विकायला घेतलाय मावा. हा. मी विकायला घेतलाय मावा. ज्यांना माझ्यासोबत यायचं त्यांनी यावा. नाही तर आपापल्या घरी जावं. जाऊ दे रे, इतकं बाबा. काय सांग सांग आता गेली गं. काय कट्टा केली? तुझं वय काय आणि माझं वय काय? अगं तू कशी करते? काही कशी करते? काय? बघितलं? हा वा. अरे वा, माझी ही राहिली ना. हा, तू काय काय घेतलं सांग बघू. हा मी विकायला घेतली बासुंदी. असू दे असू दे. ऐका मावशी. हा सांगते. मी विकायला घेतली बासुंदी. चल. खाणार आहे. बोल बोल हा. मी विकायला घेतली बासुंदी. मी विकायला घेतली बासुंदी. खाणाऱ्यांची होती चांदी. सरकारने केली होती नोटबंदी. म्हणून आमच्या धंद्याला आली मंदी. म्हणूनच आम्ही आमच्या साहेबांना देणार होतो संधी. झालं वा. सर्वांनीच माल छानपैकी घेतलेला आहे. आता पण बाजारात जायला काय हरकत नाही. चला बघू. हॅलो. आहा. ये. क्या बात है? हॅलो. प्रकाश गंगाराम खणखण खचले नवमन माती. उभारल्या भीती चितारलं खांब. दसऱ्याच्या पोटी जलामलं राम. राम दिलं 15 रुपये आणले 15. 15ची आणली साडी. मोडली घडी. कमरेला किल्ल्या. कपाडाच्या बाजूला हांडा. हांड्यावर परात. परातीत भात. भातावर तूप. तुपासारखा माझं रूप. रूपासारखा आमचा जोडा. पाहुण्या म्हणतात पाहुण्याने दिला विळा. अनिल तर म्हणतात नाव घे. नाव घेऊ कोणाचं? प्रीतम कातकर प्रीतम कातकर साहेबांचं आणि जय कातकर. आणि जय कातकर साहेबांचं. हे साहेब आमच्या लय आहे गुणाचं. धन्यवाद. अगं मोरीनो, काय मावशीने आपल्या घराची कसून केलं? काय गं? अगं चौकशी म्हणते मी. आणि या मावशीची कोण गं करणार? काय गं? अगं चौकशी म्हणते. मावशी, तू काय विकायला घेतलंस? हा काय? हा माझा मालच आहे. आणि हा माल बघून गिरायक कशी धावत धावत धावत. हा, हा माल तर आमच्याकडे पण आहे. एवढी एवढीसा आमच्या मालचं विचार. माठातलं मला ते विचारलं. ह्यातलं घेतलं थोडंसं लोणी. ह्यातलं घेतलं थोडं दही. ह्यातलं घेतलं थोडासा मावा. ह्यातला घेतला थोडासा हलवा. आणि ह्यातला घेतला थोडासा रवा. मावशी, हा, रवा पाडलेला की दळलेला? रवा पाडलेला की दळलेला? तुमच्याकडे काय रवा पाडतात वाटते? नाही, हा. हा मग दळतात. तोच दळलेला रवा घेतला आणि त्यात टाकली थोडीशी साखर आणि हालव हालव हालव. मावशी, सावकाश आलो. का? दांडा मोडला.
कसा दांडा बोले? दांडा माझ्या म्हाताऱ्याच आहे. अगं म्हणजे माझ्या म्हाताऱ्या दांडात रवीचा दांडा आणलेला आहे. हॅलो 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 नाही, त्यात टाकली थोडीशी साखर आणि छानपैकी केली लस्सी. अय्या काय चहा झाली असेल ना? देऊ का थोडी थोडी? देऊ. नको नको नको. चला जाऊया बाजाराला. हा. चला. हा काय रे? हा. मग बोंबलत चढ. अगं राधे तू ते छानसं गाणं बोल. आता ऐक ना. ही हा हा, बोल बोल बोल. ऐक मावशी. अगं मावशी तू ते छानसं गाणं बोल. आता मी नो मी गाणं बोलायला मी काय कोकणची कोकिला प्रीती भोड आहे काय? तुम्ही छान छान कवळ्या कवळ्या गायच्या पोरी आहे. तुम्हीच एखाद्या छानपैकी गाणं बोला. मी एखादी म्युझिक देते. नको नको नको. अगं चांगल्याची देते. नको नको नको. मग तुम्हीच बोला गाणं. अगं राधे तू ते छानसं गाणं बोल. बरं. ला 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 सारा करून शृंगार भागडोईवर भर भर सारा करून शृंगार भागडोईवर भर भर सारा करून शृंगार घाट ह्या गडोईवर भर भर सारा शृंगार घाट ह्या गडोईवर भर भर चल चढूया मथुरा घाट चल चढूया मथुरा घाट अवघड वळणाची वाट शृंगार घाट भर भर माझ्यावरी हिरा तारक राग घाई नवाईया शालूमध्ये दिसते शोभून मावशीबाई दिसते शोभून मावशीबाई दिसते शोभून मावशीबाई दिस येईल माझ्यावरी हिरा तारक राग घाई नवाईया शालूमध्ये दिसते शोभून मावशीबाई दिसते शोभून मावशीबाई दिसते शोभून मावशीबाई रक मोत्याची
आणि सूरज कातकर यांच्याकडून या गाण्यासाठी वसमोर आहे. यांच्याकडून 500 रुपये आलाय आणि त्यांचं म्हणणं असं आहे की शाहीर सुशांत गराटे यांनी हे गीत स्टेजवर येऊन सादर करायचं आहे. एक अंतरा होईल फक्त. ला 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 सारा करून शृंगार डोईवर भर भर सारा करून शृंगार भाग डोईवर भर भर शृंगार थाट त्या गडोईवर भर भर सारा करून शृंगार थाट त्या गडोईवर भर भर चला चढूया मथुरा घाट, चला चढूया मथुरा घाट, अवघड वळणाची वाट. सारा करून शृंगार थाट त्या गडोईवर भर भर सारा करून शृंगार थाट त्या गडोईवर भर भर माझ्यावरी हिरा तारक राग घाई कवारिया शालू मध्ये दिसते शोभून मावशी बाई. हो दिसये माझ्यावरी हिरा तारक राग घाई कवारिया शालू मध्ये दिसते शोभून मावशी बाई. मोत्याची नाकात भरली काजळ डोळ्यात सारा करून शृंगार थाट त्या गडोईवर भर भर सारा करून शृंगार थाट त्या गडोईवर भर भर चला चढूया मथुरा घाट, चला चढूया मथुरा घाट, अवघड वळणाची वाट. सारा करून शृंगार थाट त्या गडोईवर भर भर शृंगार थाट त्या गडोईवर भर भर हलवा घ्या हलवा, लोणी घ्या लोणी, मावा घ्या मावा, दही घ्या दही. हॅलो सुरेखा कातकर. हलवा घ्या हलवा, लोणी घ्या लोणी, मावा घ्या मावा, दही घ्या दही. ठीक आहे पास. हलवा घ्या हलवा, लोणी घ्या लोणी. मला नाही ओळखलं.
अगं मी गाडी आणि तू बाई. मावशी हा बघ काय म्हणतो काय म्हणतो? मी गाडी आणि तू बाई. बरोबर बोला म्हणायचं काय, तू गडी आणि तो बाई. चल. सौ प्राणिता गणेश ए चला इकडे तिकडे नाचते वाटकाळी. लोणी घ्या लोणी. दही घ्या दही. लोणी घ्या लोणी. नाही बाबा तुला ओळखलं नाही. मावशी हा. मुकादम म्हणजे काय ग? त्याला पोरीला तुम्हाला मुकादम म्हणजे माहिती नाही. नाही. तो मुका घेऊन दम मारतो तो मुकादम. चला तुम्ही. हलवा घ्या हलवा. लोणी घ्या लोणी. मावशी, इकडे. मग बसली. इकडे. मावशे हा. त्याचं जाऊ दे हा. याचं जाऊ दे हा. मला तरी ओळखलं नाही अजिबात नाही ओळखलं. शपथ नाही. अगं घराचं तरी आई शपथ देवा रक्त शपथ नाही. हे मावशी मला ओळखलं नाही. अरे तुला ओळखायला मी गौतमी पाटील आणि तू काय ए, मला मावशे मग कोण आहे? अगं मावशे मी सोशल वर्कर. सोशल वर्कर. हा मावशी सोशल वर्कर म्हणजे काय ग? मी आले ना पोरीने तुम्ही खरोखर येणे आहे. 4-4 पोरांच्या आया तुम्ही आणि 2-2 भावांच्या बाया तुम्ही. अगं म्हणजे एका भावाच्या बाया तुम्ही. तुम्हाला सोशल वर्कर म्हणजे माहिती नाही. नाही. अगं जेवढं सोशल सोशल वर्कर म्हणतात. चला तुम्ही. मावशे हा इकडे हा काय रे? मावशे हा. तुम्हाला आमच्या कायद्याप्रमाणे बसावं लागेल. मग तुमच्याकडे काय हुकूम कायदा आहे की नाही? आहे ना. हा, मग सांगा बघू. ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवाचे आम्ही सौंदडी कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवांचे आवडी सौंदडी ऐकून घे गवळ्याच्या पोरी देवांचे आवडी सौंदडी कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा कायदा हा सांगतो तुला जाऊ नको मथुरे बाजारा. ए मावते ऐकलात आमचा कायदा? हा ऐकलं. आमच्या कायद्याप्रमाणे तुला इथं बतावत लागेल. हा आपण दमल्या म्हणून बसूया. हो. चला चलाले आपण जाऊया. हॅलो सौरभ निर्गुण निराकार सद्गुण साकार युगान युगे मी सत्वर विष्णू रूपी उचलला भार विष्णू रूपी उचलला भार
आठवा अरे हे काय, सुधा पेंदे मनात सांगितली कामगिरी पार पाडलेली दिसत नाही. आपणच जाऊन त्यांचा समाचार घेऊया. राधे उभी राहा. काना काना तू हो राधे. राधे तुला मथुरे बाजारला जाता येणार नाही, का? कारण मी सांगते म्हणून. कारण मीच म्हणजे श्रीकृष्ण भगवान. तू आणि तू श्रीकृष्ण भगवान. हो राधे. मग सांग तुझा जन्म पुन्हा. बरं ऐक तर. ऐकून घे राधिके सांगतो मी तुला पटवून देतो आज माझ्या या जन्मलीला युगे युगे भक्तांचा अवतार हरिला. हो 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 ला 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 हे 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 ऐकून घे राधिके सांगतो मी तुला पटवून देतो आज माझ्या या जन्मलीला युगे युगे भक्तांसाठी अवतार धरिला. हो 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 ला 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 अवतार पहिला मत्स्यामी धरिला संकासूर वेदल पविले सागरी तळाला. ओ दुसरा अवतार कुर्मामी धरिला मेरू पर्वताचा भार पाठी वाहिला. नाना रूपे धारण केली भक्त रक्षणाला. नाना रूपे धारण केली भक्त रक्षणाला. अशा माझा अवताराचा सांगतो तुला दिला. हो 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 ला 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 हे 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 ओ तिसरा अवतार वरा
भस्म झालो दिल्या वचना राजे तुझा मी जागलो मातला तो कंस मामा निघालो वधाला मातला तो कंस मामा निघालो वधाला अशा माझ्या अवतारात सांगतो तुला तुला हो 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 ला 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 हे हे ऐकून घे राधिके सांगतो मी तुला पटवून देतो आज माझ्या या जन्मलीला युगे युगे भक्तांसाठी अवतार धरला हो 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 ला 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 ला